पोलादपूर पोलीस ठाणे हद्दीत गुन्ह्याचं प्रमाण दिवसेंदिवस वाढताना दिसत असून यामध्ये विविध प्रकारच्या गुन्ह्यांचा समावेश आहे। पोलादपूर तालुक्यातील कापडे बुद्रुक गावच्या हद्दीत एका चायनीज दुकानदारासह इतर चौघांना काठीने व हाताबुकीने बेदम मारहाण झाल्याची घटना नुकतीच घडली आहे। सविस्तर माहिती अशी की दिनांक 8 मे रोजी सायंकाळी 7:30 वाजण्याच्या दरम्यान कापडे बुद्रुक गावच्या हद्दीतील प्रशांत चायनीज येथे 2 आरोपींनी चायनीज दुकानावर राईस बनवण्याची ऑर्डर दिली। मात्र ही ऑर्डर देताना ते दोघेही बियर पीत दुकानासमोरच उभे होते। दुकानावर तुम्ही बियर पिऊ नका, तुमचा राईस झाला की तुम्हाला आवाज देतो, तुम्ही बाजूला उभे राहा असे बोलल्यानंतर बियर पिणाऱ्या आरोपींना या गोष्टीचा राग आला आणि त्यांनी चायनीज दुकानदाराला शिवीगाळ धक्काबुक्की करण्यास सुरुवात केली। नंतर काही वेळाने वाद मिटवण्यात आला। मात्र आरोपी एवढ्यावरच न थांबता त्यांनी आपल्या मित्रमंडळी कुटुंबातील एकूण 12 जणांना बोलावलं आणि त्या चायनीज दुकानावर तुफान राडा घातला। आरोपी यांनी दुकानात असलेल्या 4 जणांनाही शिवीगाळ करून हाताबुकीने काठीने मारायला सुरुवात केली। या मारहाणीमध्ये नंदा विठ्ठल साने, प्रतीक विठ्ठल साने, प्रशांत विठ्ठल साने, कृष्णा बाबूराव साने हे चौघेही जखमी झालेत। विठ्ठल बाबूराव साने यांच्या फिर्यादीनंतर आदिवासीवाडी येथील एकूण 12 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। आरोपी अजय जानू वाघे, अनिल राकेश वाघे, राकेश जानू वाघे, संदीप राकेश वाघे, सुरेखा राकेश वाघे, नारायण बेंडू वाघे, संतोष नारायण वाघे, अंकुश नारायण वाघे, समीर सुरेश काटे, काशीराम सीताराम जगताप, नामदेव नथुराम मोकणे, काळू संजय वाघे सर्व राहणार आदिवासीवाडी कापडे बुद्रुक तालुका पोलादपूर अशी 12 आरोपींची नावे असून या सर्व आरोपींविरोधात भारतीय न्याय संहिता कलम 179(2), 179(3), 179(4), 118(1), 115(2), 352 सह जिल्हाधिकारी यांच्या जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी कलम 37(1), 3, 135 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलादपूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंद रावडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक शिंदे या संपूर्ण गुन्ह्याचा अधिक तपास करत आहेत। जागृत महाराष्ट्र न्यूज, रामदास चव्हाण, महाड, रायगड।